सर उद्या अंबरडा मोर्चा आहे, उद्धव ठाकरे देखील तिथे उपस्थित आहे. संभाजीनगरला मोठा मोर्चा असणार आहे, अनेक लोक तिकडे शिवसैनिक देखील असणार. मराठवाड्यातली पूर परिस्थिती ही आजही चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे, पण त्या बाबतीत सरकार गंभीर नाही. गेले 2 दिवस सरकार आणि त्याच्या आधी प्रधानमंत्री मोदींच्या आगत स्वागतामध्ये अडकून पडलं. विकास कामांच्या नावाखाली उद्घाटनं झाली. प्रधानमंत्री मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती. पण हे ओझं मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी 31,000 कोटीचं एक पॅकेज धुळफेक करावी अशा पद्धतीनं जाहीर केलं. त्या पॅकेजचा जाण्या अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये 3,000 रुपये पडत नाही. एका वाक्यात सांगतो, आम्ही जी मागणी करतो की हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे. जमीन जी अक्षरशः खरवडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्यासुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही. अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी तो खर्च लागणार आहे, तो तर नाहीच, पण 3,000 रुपये सुद्धा हातात मिळत नाही आहेत. कर्जमाफीचा विषय नाही, असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या अंबरडा मोर्चा, हा आमचा अंबरडा शेतकऱ्यांचा आहे, तो काढेल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील.